सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या जाखीनवाडीची ही स्मशानभूमी। वेळ सकाळी 10 ते 11ची। अंत्यविधी निमित्तानं कावळ्यांकरता ठाव म्हणजेच पान मांडलेलं, पण दूरवर कावळ्यांचा मागमूसही नाही। या गावात गेल्या 25 वर्षात एकही ठाव कावळ्यानं शिवलेला नसल्याचं गावकरी सांगतात। विशेष म्हणजे नदीकाठी गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही। आम्ही आता अशा प्रतीक्षेत आहे की ह्यामध्ये अतिशय हुशार किंवा तज्ज्ञ मार्गदर्शक आम्ही शोधतोय आणि आम्हाला त्याची गरज आहे। असं कोण जर भेटलं तर आम्हाला गावाला आनंदच होईल। कावळ्याने काही नैवेद्य काही शिवलेलं नाही, तर याच्यासाठी आम्हाला एखाद्या जाणकार व्यक्तीकडून ह्या समस्येसाठी काहीतरी मार्गदर्शन मिळावं अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे। लोकांनी सांगितलं की तुम्ही गावामध्ये जे दैवताच्या मूर्ती आहेत त्या रंगवा, त्यांना नैवेद्य ठेवा। त्याप्रमाणेही काय आपण गोष्टी केल्या, पण तरीसुद्धा काय त्याचा उपयोग झालेला नाही। कावळ्यांची संख्या कमी झाली असं म्हणावं तर शिवारात कावळे दिसतात, मात्र ते स्मशानभूमीकडे फिरकत का नाहीत याचं कोडं या गावाला अजूनही उलगडलेलं नाही। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।